नमस्कार। ठाणे जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील इत्तमभूत माहिती देणारी एकमेव वृत्तवाहिनी चौफेर वार्ता वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। आज सोमवार 27 सप्टेंबर 2021। आजच्या ठळक घडामोडी। शेतकरी संघटनांनी दिलेल्या भारत बंदच्या आवाहनाला ठाणे काँग्रेसचा पाठिंबा। यावर्षी नवरात्र केवळ 8च दिवसांची, चतुर्थी तिथीचा क्षय। आणि श्री महावीर जैन हॉस्पिटल हे वंचित घटकातील मुलांवर मोफत कार्डियक शस्त्रक्रिया करून साजरा करणार आपला द्वितीय स्थापना दिन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून, क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। भारतीय जनता पार्टी सरकारच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना आणि डाव्या आघाड्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदच्या आवाहनाला ठाण्यातील काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर करून स्टेशन रोड परिसरातील दुकानदारांना आणि आस्थापनांना गांधीगिरी मार्गाने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले। ठाणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन रोड परिसरातील दुकानदारांकडे जाऊन गांधीगिरी करीत बंदमध्ये सामील व्हा असं आवाहन करीत फिरले। या प्रसंगी ठाणे काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे, भालचंद्र महाडिक, सुखदेव घोलप, ब्लॉक अध्यक्ष संदीप शिंदे, महेंद्र म्हात्रे, धर्मवीर मेहरोल, रेखा मिरजकर, चंद्रकांत मोहिते हे पदाधिकारी सहभागी झाले होते। या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं की केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारनं एकीकडे खोट्या विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारून दुसरीकडे महागाई वाढवून देशातील सर्व संविधानिक संस्था ताब्यात घेऊन सार्वजनिक संस्था विकून शेतकरी वर्ग आणि सामान्य नागरिक देशोधडीला लावण्याचं पाप केलंय। या जुलमी आणि अत्याचारी सरकारच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना आणि डाव्या आघाड्यांनी सोमवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी भारत बंदचं आवाहन करताना सर्व व्यापारी वर्गाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर गांधीगिरी करीत भारत बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावं अशी विनंती केली। व्यापारी बांधवांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं दिसलंय। या शेतकरी बंदला पाठिंबा आहे, कसं स्वरूप आहे? अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार या ठिकाणी ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते भागाभागात रस्त्यावरती उतरलेले आहेत। बीजेपीची जी जुलमी राजवट आहे संपूर्ण देशामध्ये ती चालू आहे। शेतकऱ्यांचं कंबरडं मोडायचा प्रयत्न केला गेला आहे, कामगारांचा हे कंबरडं मोडायचा प्रयत्न केला गेला आहे। सगळ्या कृषी बाजार समित्या बंद करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे। कामगार विरोधी धोरण त्यांनी या ठिकाणी सर्वांना कायमस्वरूपी जे उद्योग आहेत, MTNL असतील, रेल्वे असतील, एअरपोर्ट असतील, ते सगळे बंद करून एअर इंडिया विकायला काढलेली आहे, रेल्वे विकायला काढलेली आहे, MTNL विकायला काढलेली आहे। सर्वच उद्योगधंदे बंद करून कंत्राटी कामगार पद्धती आणायचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून कामगार वर्ग संपुष्टात येईल। शेतकरी वर्ग यांनी संपुष्टात आणण्याचा ऑलरेडी प्रयत्न केलेला आहे, सुरू आहे यांचा। आणि जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करून या ठिकाणी हे राजकारण करून या ठिकाणी एकीकडे भाववाढ होते, डिझेल असेल, पेट्रोल असेल, गृहिणींचा गॅस असेल, भाजीपाला असेल, या ठिकाणी शेतकरी आत्महत्या असतील या ठिकाणी, किंवा मग या ठिकाणी अन्नधान्य याच्यावरती जो भाववाढ करवाढ झालेली आहे, त्याच्यामुळे संपूर्ण गोरगरिबाचं, सामान्य जनतेचं, सामान्य वर्गाचं कंबरडं मोडलेलं आहे। आणि त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी डाव्या आघाडीने जो बंद पुकारलेला आहे संपूर्ण देशामध्ये, त्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा माननीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी, मनमोहन सिंगजी, नानासाहेब पटोळे साहेब आमचे, थोरात साहेब आमचे, पृथ्वीराज बाबा, अशोक चव्हाण, जेवढ्या नेत्यांनी आम्हाला अखिल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या, काल नसीम खान साहेबांनी आम्हाला फोन केला कार्याध्यक्षांनी, त्याला विनंतीला, त्यांच्या आदेशाला मान देऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती सगळेच कार्यकर्ते ठाणेभर उतरलेले आहेत। या ठिकाणी आम्ही गांधीजींच्या याच्यावरती अहिंसात्मक या ठिकाणी लोकांना विनंती करून आम्ही दुकानं बंद करण्याचं आवाहन केलेलं आहे। तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना आम्ही हे आवाहन करतो की आपण या बंदला साथ द्यावी, हाताला हात द्यावा व गोरगरिबांना हात द्यावा व ही भाजप राजवट संपुष्टात आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा देऊन यांच्या ज्या देशविरुद्ध कारवाई आहेत या थांबवण्यासाठी या ठिकाणी आपण निषेध नोंदवला पाहिजे। संयुक्त किसान मोर्चा तसंच राष्ट्रीय कामगार संघटना आणि पक्षांनी जाहीर केलेल्या भारत बंदला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवलाय। तसं पत्र या संघटनांच्या वतीनं राष्ट्रपतींना लिहिण्यात आलं। हे पत्र या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे दिलं। देशाच्या विद्यमान केंद्र सरकारनं देशातील जनतेच्या दैनंदिन लोकजीवनावर विपरीत परिणाम करणारे अनेक निर्णय जनतेवर लादलेत।
कायदे अलोकतांत्रिक पद्धतीनं लादलेत. 44 कामगार कायद्यांचं 4 संहितात रूपांतर करून कामगार कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावलंय. मालक धार्जिण्या तरतुदींचा अंतर्भाव या सुधारित संहितांमध्ये करण्यात आलाय. त्यामुळं देशातील कामगार आणि कर्मचाऱ्यांमध्ये एक अनामिक भीती निर्माण झालेली असून पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने हे सारे चिंताग्रस्त आणि हवालदिल झालेत. शेतकऱ्यांच्या संदर्भात संसदेत पाशवी बहुमताच्या जोरावर चर्चा घडवून न आणता मंजूर झालेले कायदे हे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहेत. देशाचा बळीराजा गेले 9 महिन्यांपेक्षा अधिक काळ स्वतःचं घरदार सोडून राजधानी दिल्लीच्या वेशीवर जीवाची बाजी लावून लढतोय. केंद्र शासनानं या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. त्यामुळे देशभरातील शेतकरी वर्ग प्रक्षुब्ध झालाय. हा संताप व्यक्त करण्यासाठी देशव्यापी शेतकरी संघटनेनं तसंच प्रमुख कामगार संघटनांनी 27 सप्टेंबर 2021 रोजी देशव्यापी बंद आंदोलन पुकारलंय. हे सारं चित्रच विदारक आहे. त्यामुळे या समस्याग्रस्त शेतकरी बांधवांना इतर समाज घटकांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेनं पाठिंबा व्यक्त करून भरभक्कम एकजुटीचं दर्शन घडवणं अगत्याचं आहे. त्यासाठीच या देशव्यापी बंदला ठाण्यातील विविध कामगार संघटना जाहीर पाठिंबा व्यक्त करतायत. केंद्र शासनानं या आंदोलनकारी शेतकऱ्यांशी चर्चा करून सन्मानजनक तोडगा काढावा. श्रम संहिता मागे घ्यावी, वीज बिल विधेयक मागे घ्यावं, नवीन एक शैक्षणिक धोरण मागे घ्यावं. शासकीय संपत्ती व संस्था विक्रीला काढणं म्हणजे देशाला अधोगतीकडे नेणारं धोरण थांबवलं पाहिजे. वाढत्या महागाई, भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार यामुळे केंद्र सरकार अपयशी ठरलंय. दमन नीतीचा अवलंब करून ही शेतकरी एकजूट चिरडण्याचा कोणताही सरकारी प्रयत्न जास्त काळ टिकून राहू शकत नाही. याचं भान केंद्र सरकारनं ठेवावं. देशाचं स्वातंत्र्य, संविधान, लोकशाही याची बूज राखण्यासाठी अलोकतांत्रिक पद्धतीनं केलेले शेती कायदे, श्रम संहिता आणि अन्य नागरी हिताला बाधा आणणारे कायदे ताबडतोब मागे घ्यावे अशी आग्रही मागणी या पत्रात करण्यात आली आहे. संघटनांच्या शिष्टमंडळानं ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना भेटून देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यासाठीचं निवेदन सादर केलं. या शिष्टमंडळात जगदीप खैरालिया, लक्ष्मी छाया पाटील, लीलेश्वर बनसोड, मुक्ता श्रीवास्तव, ॲडव्होकेट रवी जोशी आणि डॉक्टर संदीप वंजारी हे उपस्थित होते. देशव्यापी भारत बंद जो आहे तो खास करून जे शेतकऱ्यांचं गेले 10 महिने आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाकडं केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे आणि 10 महिने आंदोलन करूनसुद्धा केंद्र सरकार त्यांना दाद देत नाहीत. जे 3 काळे कायदे शेतकऱ्यांविरोधात केलेले आहेत ते शासनाने ताबडतोब रद्द करावेत. बेरोजगारी जी वाढलेली आहे त्यासाठी रोजगार निर्मिती करावी. त्याचप्रमाणे जे कामगार कायदे 44 कायदे जे कामगारांना संरक्षणासाठी होते ते रद्द करून त्यांनी 4 ज्या कामगार संहिता काढलेल्या आहेत त्या रद्द कराव्यात आणि येऊ घातलेलं वीज बिल हे तात्काळ रद्द करावं. कारण त्यामुळं सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. हे सरकार जे आहे, केंद्र सरकार जे आहे ते सध्या अंबानी अदानी यांच्या इशाऱ्यावर चालतं आहे असं आमचं मत झालेलं आहे. कारण त्यांना जे हवं आहे तेच हे केंद्र सरकार करतं आहे. या सरकारला ज्या जनतेने मतं दिली त्या मताचा ते अनादर करतायत आणि भांडवलशाहीकडे सगळं कळ त्यांचा आहे. तरी त्यांनी ही सगळी भांडवलशाही रद्द करावी, अन्यथा आपली पदं सोडून द्यावीत. त्यांनी त्यांचं केंद्र सरकार रद्द करावं आणि जनतेचं सरकार यावं अशी या आजच्या दिवशी मागणी आहे. शेतकऱ्यांचे 3 काळे कायदे रद्द करावेत कारण शेतकऱ्यांनी त्या कायद्याची मागणी केलेली नसताना मोदी सरकारने हे कायदे लादलेले आहेत. तरी मोदी सरकारला आमची विनंती आहे की हे जे काळे कायदे आहेत, जे कामगारांचे काळे कायदे आहेत, जे शेतकऱ्यांविरोधात काळे कायदे आहेत ते तात्काळ रद्द करावेत अशी आजच्या या दिवशी आम्ही शासनाला विनंती करतो आहे. आणि त्यांनी जे हे काळे कायदे आणले त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आजचा हा संपूर्ण भारत देशभर बंद चालू आहे. निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर ठाणे महापालिकेच्या वतीनं शहरातील रस्ते दुरुस्तीची कामं करणाऱ्या मेसर्स बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली असून रस्ते दुरुस्तीची कामं तात्काळ आणि गुणवत्तापूर्ण न केल्यास गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देण्यात आलाय. ही कारवाई महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांच्या खड्ड्यांची पाहणी केली असता कामं दर्जा राखून योग्य न झाल्याबाबत आणि नागरिकांची गैरसोय झाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगानं निविदाकारांना तातडीनं कामं करण्याबाबत आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराला शक्तीपीठ मानपाडा ते
नागला बंदर मलप्रक्रिया केंद्र आणि युनिॲपेक्स कंपनी ते शिवमंदिर गायमुख दरम्यानच्या रस्त्याचं काम करण्यासाठी कार्यादेश देण्यात आलाय। या भागातील डांबरीकरण पूर्ण न झाल्याचं भागाचं सूरज वॉटर पार्क ते MTNL कार्यालय, कॉस्मॉस ज्वेल्स ते कासारवडवली सिग्नल, पानखंडा रोड ते नागला बंदर सिग्नल आणि गायमुख ते भाईंदरपाडा गाव, वाघबीळ चौक ते पाटलीपाडा चौक या भागात पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे भरून आणि तात्पुरती दुरुस्ती करून रस्ता वाहतुकी योग्य ठेवणं ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी आहे। परंतु कार्यकारी अभियंत्यांनी वेळोवेळी सूचना देऊनही या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम न केल्यानं मोठ्या प्रमाणावर खड्डे दिसून येत आहेत। या खड्ड्यांमुळे या सर्व्हिस रोडचा वापर नागरिकांना करता येत नसून महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। या रस्त्यावर केलेलं काम काही ठिकाणी काही दिवसातच खराब झाले। यामुळे यापुढे केलेलं काम योग्य दर्जाचं न झाल्याचं निदर्शनास आल्यास ठेकेदारानं केलेल्या आणि नादुरुस्त झालेल्या कामांचं देयक महापालिकेच्या वतीनं अदा करण्यात येणार नसल्याचं या नोटिसीमध्ये स्पष्ट करण्यात आलंय। बांधकाम विभागानं दिलेल्या सूचनेनुसार ठराविक वेळेत काम पूर्ण केलं नसल्यानं निविदेतील अटी आणि शर्तीनुसार दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा 3 दिवसात करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेत। या कामासोबत या 3 दिवसाच्या कालावधीत कार्यालयानं दिलेल्या सूचनेनुसार नौपाडा कोपरी प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती आणि वर्तकनगर प्रभाग समितीमधील खड्डे दुरुस्तीचं काम योग्य गुणवत्ता राखून पूर्ण करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे आदेशही देण्यात आलेत। दरम्यान सर्व कामं तात्काळ न केल्यास नागरिकांची गैरसोय केल्याबाबत योग्य ते गुन्हे दाखल करून संस्थेस काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही महापालिकेनं दिलाय। ठाणे जिल्ह्यातल्या शहरांमधील प्रमुख तसंच अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रस्ते दुरुस्ती होईपर्यंत शहरांमध्ये दिवसा अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचा आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिला। त्यामुळे अवजड वाहनांची ये-जा केवळ रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत सुरू राहील। वाहतूक कोंडीबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचं कृती दल स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। रस्त्यांवर खड्डे पडल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार कृती दलाला देण्यात आलेत। येत्या आठवड्याभरात खड्डे बुजवण्याच्या सूचना देत दोषी अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचंही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले। उरण इथल्या JNPT बंदरातून दररोज सुमारे 30,000 अवजड वाहनं ठाणे शहरातील मुंबई नाशिक महामार्ग, जुना आग्रा रोड, मुंब्रा बाह्यवळण मार्गे ये-जा करतात। शहरातून दुपारी 12 ते 4 या वेळेत या वाहतुकीला परवानगी आहे, परंतु ही वाहतूक दिवसभर सुरू असते। यामुळे कोंडीत भर पडते। ही बाब बैठकीत पुढे आल्यानंतर ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये रस्ते दुरुस्ती होईपर्यंत दिवसा अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय। त्यामुळे आता अवजड वाहनांची वाहतूक केवळ रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत सुरू राहणार आहे। या बैठकीला ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले उपस्थित होते। रायगड पालघरचे जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त, ठाणे मीरा भाईंदर, नवी मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे ग्रामीण व पालघरचे पोलीस अधीक्षक तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDA, सिडको, MRDC, NHAI, मेट्रो, JNPT या यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते। कृती दलामध्ये ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव तसंच ठाण्याचे अधीक्षक अभियंता, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त यांच्यासह MMRDA, MSRDC, NHAI या यंत्रणांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल। पावसाळ्याआधी रस्त्यांचा आढावा घेऊन रस्त्यांची डागडुजी दर्जेदार पद्धतीने होते की नाही यावर देखरेख ठेवण्याचं तसंच पावसाळ्यात खड्डे पडल्यास दोषींवर कारवाई करण्याचे अधिकार या कृती दलाला असतील असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले। ठाणे शहराशी संबंधित नसलेली अवजड वाहनं शहरातून जात असल्यामुळे वाहतूक कोंडी होते। त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात शहराच्या सीमांवर वाहनतळाची व्यवस्था करून अवजड वाहनांचं नियमन करण्याचं तसंच शहराच्या सीमांवर कायमस्वरूपी ट्रक टर्मिनल्स उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। यावर्षी गुरुवार 7 ऑक्टोबर रोजी नवरात्र आरंभ म्हणजे घटस्थापना आहे। यावर्षी अश्विन शुक्ल चतुर्थी क्षयतिथी असल्यानं यावर्षी नवरात्र 8च दिवसांचं आलंय। 8व्या दिवशी गुरुवारी 14 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थान आहे। त्याच दिवशी सरस्वती मूर्ती विसर्जन आहे अशी माहिती पंचांगकर्ते दाकृ सोमण यांनी दिली आहे। भारत हा शेतीप्रधान देश आहे। आपल्या सर्व सण उत्सवांची रचना ही शेतीच्या वेळापत्रकाप्रमाणे करण्यात आली आहे। भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असतं म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणेश पूजन केलं जातं।
त्यानंतर भाद्रपद कृष्ण पक्षात ज्यांनी आपल्याला जन्म दिला, शिक्षण दिलं, जमीन घर दिलं त्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते। त्यानंतर अश्विन महिन्यात शेतात तयार झालेलं धान्य घरात येतं म्हणून निसर्गातील निर्मिती शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते। निर्मिती शक्ती हीच आदिशक्ती आहे। हे विश्व 13.7 अब्ज वर्षांपूर्वी या निर्मिती शक्ती म्हणजेच आदिशक्तीमुळेच निर्माण झाले। शेतातील रोपांवर धान्य तयार होतं तेही या निर्मिती म्हणजे आदिशक्तीमुळेच। नवीन पिढी जन्माला येते तीही या निसर्गातील निर्मिती शक्तीमुळेच। म्हणून नवरात्र उत्सव हा या निर्मिती म्हणजे आदिशक्तीचा उत्सव असतो। नवरात्र उत्सव हा 9 दिवसांचा का असतो तर 9 हा अंक सर्व अंकांमध्ये मोठा आहे। 9 ही ब्रह्मसंख्या समजली जाते। निर्मिती शक्ती आणि 9 अंक यामध्ये एक नातं आहे। धान्य जमिनीत गेल्यावर 9 दिवसांनी अंकुरतं। गर्भधारणा झाल्यापासून 9 महिने 9 दिवसांनी मूल जन्माला येतं। नवरात्र हा निर्मिती शक्तीचा आदिशक्तीचा उत्सव असल्यानं तो 9 दिवसांचा असतो। आपल्या ऋषीमुनींनी सण उत्सवांची रचना करताना विज्ञानाचा किती बारकाईने विचार केला होता ही गोष्ट आपल्याला लक्षात येते। दा. क्रूज सोमण यांनी नवरात्रातील रंग सांगितलेत। गुरुवार 7 ऑक्टोबर पिवळा, शुक्रवार 8 ऑक्टोबर हिरवा, शनिवार 9 ऑक्टोबर करडा, रविवार 10 ऑक्टोबर केशरी, सोमवार 11 ऑक्टोबर सफेद, मंगळवार 12 ऑक्टोबर लाल, बुधवार 13 ऑक्टोबर निळा, गुरुवार 14 ऑक्टोबर गुलाबी रंग असे रंग आहेत। नवरात्र उत्सव हा महिलांच्या सबलीकरणाचा असतो। महिला सामर्थ्यवान व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश असतो। अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये यावी हा नवरात्रोत्सव साजरा करण्यामागचा हेतू असतो। नवरात्रात कुठल्या रंगाचं वस्त्र परिधान करावं हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेलं नाहीये, परंतु नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक नसतो तर तो सामाजिक सांस्कृतिक असतो। नवरात्र महिलांनी एकाच रंगाचं वस्त्र नेसल्यानं त्यांच्यात समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते। तसंच सर्वांनी एकाच रंगाची वस्त्र नेसल्यानं प्रत्येकीला आनंद होत असतो। इथे वस्त्र किती किमतीचं आहे हा प्रश्न नसतो, केवळ रंगानं एकता निर्माण होत असते। त्याच रंगाचं वस्त्र परिधान केलं नसलं तरी पापही लागत नाही किंवा नेसलं तर पुण्यही मिळत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी। उत्सव हे आनंद प्राप्तीसाठीच असतात असं दा. क्रूज सोमण यांनी याच वेळी सांगितलंय। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात विचित्र अपघात झालाय। या अपघातात एकाच गाडीत 3 जण अडकून पडले होते तर या अपघातात 5 गाड्यांचं नुकसान झालंय। कार चालक विनोद खरात यांच्यासह सृष्टी पाटील आणि पांडुरंग पाटील हे कारमध्ये अडकले होते। नंतर या तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले। त्यांना मीरा भाईंदर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। ही घटना रविवारी रात्री 10:30च्या सुमारास घडली। या अपघातात रस्त्यावर ऑइल सांडल्यानं वाहतुकीचे 3 वाजले होते। रविवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमाराला मेसर्स पारस पेट्रोलच्या मालकीचा ऑइलनं भरलेला टँकर हा ठाण्याच्या दिशेने येत होता। त्यावेळी गायमुख घाटात चालकाच्या टँकरवरील ताबा सुटल्यामुळे हा ट्रक तब्बल 3 चारचाकी वाहनांसह घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहिनीवर जाऊन आदळला। या अपघातामध्ये एका कारमध्ये 3 जण अडकून पडले होते। या अपघाताची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांसह वाहतूक पोलीस, ठाणे आणि मीरा भाईंदर या दोन्ही महापालिकांचं अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। या अपघातात कोणी जखमी झालंय का याची पाहणी केली। त्यावेळी एका गाडीत 3 अडकल्याचं समजताच त्यांच्या सुटकेसाठी तातडीनं प्रयत्न सुरू केले आणि त्यांची काही तासात यशस्वीपणे सुटका करण्यात आली। त्या तिघांना गंभीर दुखापत झाली असल्यानं उपचारासाठी मीरा भाईंदर इथल्या भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। या अपघातात 3 कार, 1 ट्रक आणि टँकरचं नुकसान झालंय। श्री महावीर जैन हॉस्पिटल हे वंचित घटकातील मुलांवर मोफत कार्डियक शस्त्रक्रिया करून आपला द्वितीय स्थापना दिन साजरा करणार आहेत। ठाणे इथल्या श्री महावीर जैन हॉस्पिटलनं आपला दुसरा स्थापना दिन 27 सप्टेंबर 2021 रोजी साजरा केला। हा दिवस साजरा करण्यासाठी रुग्णालयानं कार्डियक अर्थात हृदयाच्या आरोग्याशी संबंधित अनेकविध आरोग्यसेवा उपक्रम जाहीर केले। महाराष्ट्रभरातील वंचित समुदायांमधील जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांवर रुग्णालयात मोफत कार्डियक शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत। वर्ल्ड हार्ट डे जवळ आलेला असताना या हॉस्पिटलतर्फे 29 सप्टेंबर 2021 रोजी ठाणे इथे मोफत हृदय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे। याशिवाय शनिवार, रविवार मुंबई आणि ठाणे इथल्या झोपडपट्ट्यांमध्ये कार्डियक शिबिरं घेतली जातील, जेणेकरून कार्डिओवॅस्क्युलर आजारांचं निदान आणि व्यवस्थापन करणं शक्य होईल। लहान मुलांमधील हृदयविकार ही गंभीर समस्या आहे आणि अर्भक मृत्यूमागील महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे। लहान मुलांमधील अनेक प्रकारच्या हृदयविकारांचं निदान आजार सुरुवातीच्या टप्प्यावर असताना करणं हे आमचं उद्दिष्ट आहे, जेणेकरून वेळेत उपचार केले जाऊ शकतील, गरजूंना मोफत शस्त्रक्रिया करून दिल्या जातील। याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जागरूकता अभियान घेतलं जाणार आहे।
प्रारंभिक टप्प्यात आम्ही जटिल कार्डियक समस्या असलेल्या मुलांवर 50 मोफत शस्त्रक्रिया करणार आहोत. आमचा दुसरा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी हा उदात्त संकल्पना राबवताना आम्हाला खूप आनंद होतोय, असं श्री महावीर जैन हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय विश्वस्त अजय आशर यांनी सांगितलं. कार्डियक केअर ही श्री महावीर जैन हॉस्पिटलच्या महत्त्वाच्या स्पेशालिटीपैकी एक आहे. यामध्ये सर्वोत्तम डॉक्टर्स, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि जागतिक दर्जाची उपकरणं उपलब्ध आहेत. रुग्णालयानं नुकतीच दिल आपका ख्याल हमारा या नावानं एक कार्डियक वेलनेस ड्राईव्ह घेतली. सर्वांना परवडण्याजोगी आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्याचा ठाम विचार यामागे होता. शहरातील विविध ठिकाणी आयोजित कार्डियक तपासणी शिबिरांच्या माध्यमातून SMJH हृदयाशी निगडीत अनेक आजारांच्या निदान व उपचारात प्रतिबंधात्मक उपायांचं महत्त्व पटवून देणार आहे. या शिबिरात ECG, नाडी तपासणी, रक्तदाबावर देखरेख व रक्तातील साखरेची तपासणी आदी तपासण्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अधिकाधिक लोकांना दृष्टीचा आनंद देण्याच्या हेतूनं या हॉस्पिटलनं नुकत्याच 500 मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण केल्यात. गरजू रुग्णांना सेवा देण्यात पुढाकार घेणं रुग्णालय सुरूच ठेवणार आहे. रुग्णालयानं कझाकिस्तानमधील लहान मुलांवर नुकत्याच कर्ण पुनर्रचना शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या. जन्मतःच बाह्यकर्ण नसलेल्या मुलांवर या शस्त्रक्रिया केल्या गेल्या. श्री महावीर जैन हॉस्पिटल हा ठाणे महानगरपालिका आणि कितो एज्युकेशनल अँड मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त उपक्रम आहे. 2019 मध्ये स्थापन झालेलं हे हॉस्पिटल ठाण्यातील सर्वोत्तम मल्टी स्पेशालिटी रुग्णालयांपैकी एक समजलं जातं. यामध्ये विस्तृत वैद्यकीय आरोग्यसेवा दिल्या जातात. प्रत्येकाला नाममात्र शुल्कात दर्जेदार आरोग्यसेवा परवडण्याजोगी व उपलब्ध होण्याजोगी करण्यासाठी श्री महावीर जैन हॉस्पिटल ठाणे प्रयत्नशील असतं. ऑन एन एवरेज बाहर जो हो रहा था उससे 30-40% में हमने काम किया है. आपका ट्रस्ट 2 साल से काम कर रहा है. कितने जो रुग्ण आते हैं इनको मुफ्त में इलाज हुआ इसमें 2 साल में? सो वैसे डेटा नहीं है मेरे पास, लेकिन अभी जैसे मैंने बताया आपको कि 65 हार्ट सर्जरीज हम कर चुके हैं, तो ये सारा फ्री है. डायलिसिस से नहीं रह गया. फिर एंजियोप्लास्टी, एंजियोग्राफी तकरीबन 250-300 हो चुकी है. कैटरेक्ट सर्जरीज 350 हम निःशुल्क कर चुके हैं. तो हमारा फोकस ज़्यादा करके कॉम्प्लिकेटेड सर्जरीज पे रहता है, क्योंकि सर्जरीज की बाहर कॉस्ट बहुत ज़्यादा लगती है. उद्देश्य ये है कि ज़्यादा से ज़्यादा लोगों की सेवा हो सके, उनका फ़ायदा हो सके. अब आम मरीज़ अगर आता है बुखार का, तो एक प्राइवेट हॉस्पिटल और हमारे हॉस्पिटल में शायद उसको ज़्यादा फ़र्क नहीं महसूस हो, बट जब सर्जरीज़ की बात आती है तो कॉस्ट जो है वो 25% से भी कम हो जाती है. अब जैसे हम डायलिसिस करते हैं तो हमारे पास 4 शिफ्ट डायलिसिस है, जिसमें से 2 शिफ्ट में हम सिर्फ 600 रुपया लेते हैं और 2 शिफ्ट हम पूरा निःशुल्क करते हैं. कोविड में भी जितने भी डायलिसिस सेंटर थे यहाँ पे थाने में, जो किसी वजह से अगर बंद हो रहे थे, कोविड की वजह से अगर इन्फेक्शन आ गया तो 15 दिन के लिए बंद कर दिया, तो वो उस केस में हमने उनके सारे पेशेंट का यहाँ पे निःशुल्क डायलिसिस किया. हमारे हॉस्पिटल में सबसे बढ़िया कैथ लैब है, फिलिप्स का लेटेस्ट मशीन है. सो काम करना काफ़ी आसान है और ये बहुत कम दर में पेशेंट का एंजियोप्लास्टी करते हैं. इनफैक्ट मशीनरी में हमको कहीं भी कोई दिक्कत नहीं आती है. आजकल हम लोग बहुत कॉम्प्लेक्स एंजियोप्लास्टी कर रहे हैं, जिसमें रोटाब्लेशन मतलब कैल्सीफाइड आर्टरीज होता है, तो हम लोग उसको एक डायमंड के बर से बर करते हैं, फिर स्टेंट डालते हैं. हम FFR करते हैं. FFR मतलब एक टेक्निक है जिससे बहुत सी बार देखा बोलते होंगे लोग कि ब्लॉक नहीं था और स्टेंट डाल दिया, बट FFR ऐसा टेक्निक है जो हमको ये बताता है कि कितना % ब्लड नीचे जा रहा है ब्लॉकेज के, और अगर वो 80% से कम है तो ही हम स्टेंट डालते हैं, वरना हम स्टेंट नहीं डालते. सो वो टेक्निक भी यहाँ यूज़ कर चुके हैं. हम यहाँ इमेजिंग टेक्निक यूज़ कर चुके हैं, मतलब हम 3 mm की आर्टरी के अंदर जाके वीडियो से हम देख सकते हैं स्टेंट कैसा लगा है, आर्टरी में कैसा ब्लॉकेज है, उसमें कैल्शियम कितना है. तो OCT और IVUS ये 2 टेक्निक में हम यहाँ यूज़ कर चुके हैं. ये थाने का मेरे हिसाब से ये पहले अस्पताल है जिसमें कार्डियक कैथ लैब मतलब जहाँ एंजियोप्लास्टी होती है और बाईपास सर्जरी जो होती है वो OT ये साइड बाय साइड है. तो ये एडवांटेज और कहीं नहीं है. इससे हम आगे जाके हाइब्रिड सर्जरीज करने का प्लान कर रहे हैं, जिसके चलते कोई समझो 3-4 ब्लॉकेज है, एक ब्लॉकेज बहुत क्रिटिकल है जिसमें बाईपास समझो नहीं हो सकता है तो उसको हम एंजियोप्लास्टी करेंगे. लेकिन जो दूसरे ब्लॉकेज है जिसमें एंजियोप्लास्टी नहीं हो सकता, वो पेशेंट बीच के दरवाजे से नेक्स्ट OT में चला जाएगा और उसका बाईपास हो जाएगा और द अदर आर्टरीज. अपार्ट फ्रॉम दैट हम हार्ट के वाल्स बिना ऑपरेशन के चेंज कर सकते हैं, विच इज़ कॉल्ड TAVI, ट्रांसफीमोरल एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट. सो ये आजकल हम काफ़ी कर रहे हैं. तो ये सर्जरीज हमको यहाँ फ्यूचर में प्लान करना है, जिसके चलते पेशेंट को बड़ा स्कार नहीं आता है. इतने से होल से पेशेंट का वॉल चेंज हो जाता है. सो पेशेंट को काफ़ी कंफर्ट होता है. इनफैक्ट 3rd डे पेशेंट डिस्चार्ज हो जाता है आफ्टर वॉल सर्जरी. तो ये प्लान हमको कार्डियक सर्जन और कार्डियोलॉजिस्ट का टीम मिलके ये काम हम यहाँ फ्यूचर में
प्लान कर रहे हैं इन नियर फ्यूचर। इनफैक्ट हमारे 3 पेशेंट पाइपलाइन में है अभी, तो ये 3 पेशेंट का हम नेक्स्ट फ्यू मंथ्स में यहाँ अभी प्लान करने वाले हैं। ये ऑल दिस फैसिलिटीज़ हम यहाँ प्रोवाइड कर रहे हैं। इनफैक्ट यहाँ एकोज भी बहुत ज़्यादा होते हैं। ये सब हो गया सर्जरी का काम। 2D एको जो बाहर 2500 में होता है, यहाँ हम 1000 रुपीज़ में करते हैं। एंड यहाँ OPD के चार्जेस भी बहुत कम है कार्डियोलॉजिस्ट के, ओनली 600 रुपीज़। तो हम यहाँ काफ़ी लोगों को कम रेट में एकोज और 2D एको और OPD भी कर रहे हैं एंड पेशेंट्स को काफ़ी फ़ायदा हो रहा है। हमारा ICU बैकअप भी बहुत अच्छा है। तो मेरे को कार्डियोलॉजिस्ट को यहाँ ये फ़ायदा है कि एंजियोप्लास्टी कर दिया तो हमको वो टेंशन नहीं रहता कि पेशेंट के साथ क्या हो रहा है। और ICU टीम इज़ एक्सट्रीमली गुड। तो हमको वो सब देखना नहीं पड़ता है कि पेशेंट का ICU BP कम हो गया, मैं समझो नहीं पहुँच पाया, मैं घर पे हूँ, तो ICU के डॉक्टर पूरा केयर कर लेते हैं। तो मेरे को वो टेंशन नहीं रहता है हम डॉक्टर लोगों को कि वहाँ पेशेंट के साथ क्या होगा। सो वी कैन डू द सर्जरीज विदाउट स्ट्रेस। थैंक यू सर। आपका नाम दे? डॉक्टर मयूर जैन, इंटरनॅशनल कार्डियोलॉजिस्ट। माझं नाव डॉक्टर परवीन ग्रोवर आहे। मला आता महावीर जैनमध्ये 2 वर्ष झाली। मी इथे डोळ्याची डॉक्टर आहे। आम्ही ह्या ट्रस्टीज आणि या हॉस्पिटलमुळे एवढ्या लोकांचा फायदा केलेला आहे। आम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो, कॅटरॅक्ट ऑपरेशन। पेशंट आमच्याकडे आला की आम्ही पहिले ठरवतो की पेशंट अफोर्डिंग आहे की नाही। जे पेशंट खरोखर गरीब असतात आणि आम्हाला पटलं की पेशंट गरीब आहे तर आम्ही त्यांचं कॅटरॅक्ट सर्जरी पूर्णपणे फ्री करतो। आणि असं नाही आहे की फ्री आहे म्हणून हा बेसिक सर्जरी आहे। आम्ही टॉपिकल फेको जे लेटेस्ट सर्जरी आहे म्हणजे विदाऊट ॲनेस्थेशिया आम्ही सर्जरी करतो। ड्रॉप्स घालून हा ऑपरेशन होतो। पेशंटला एक सुद्धा इंजेक्शन लागत नाही। पेशंट सकाळी 8 वाजता येतात, 9ला सर्जरी होऊन पेशंट 10-11 पर्यंत घरी असतात। आणि आमच्याकडे मेन असं आहे पेशंट मानाने येतो आणि मानाने घरी जातो। बरेच ठिकाणी आहेत जिथे पेशंटची सर्जरी फ्री होतात, पण एक रिस्पेक्ट असतं आमच्याकडे। आम्ही पेशंटला घेतलं व्यवस्थित, त्यांना चेंज करून त्यांच्या रिलेटिव्हला बसण्यासाठी व्यवस्थित जागा आहे। आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये लेटेस्ट फॅसिलिटी आहे। जी फेको मशीन आमच्याकडे आहे ती सगळ्यात लेटेस्ट मशीन जी असू शकते ती आहे, कारण ते बऱ्याच ट्रस्टीजनी डोनेट केलेलं आहे। तर ज्यांना आम्ही चार्जसुद्धा करतो त्यांना पण सर्जरीचे चार्जेस फक्त 6000 रुपीज पर आहे। तर ते पण फक्त लेन्स कॉस्ट पण निघत नाही ॲक्च्युली त्याच्यात। अशा प्रकारे आमच्याकडे 2 टाईपचे सर्जरी होतात। एक जी आहे जी कम्प्लिटली फ्री आहे, जिथे पेशंटला एक सुद्धा पैसा भरावे नाही लागत। इनफॅक्ट आम्ही ऑपरेशनच्या आधीचे ब्लड टेस्ट, फिटनेस वगैरे ते सगळं पण पूर्ण मुफ्त करतो आणि सर्जरी पण पूर्ण फ्री असते। आणि ज्यांचे चार्जेस असतात त्यांच्याकडून पण आम्ही फक्त 6000 रुपये घेतो। मी डॉक्टर हितेंद्र पाटील। आमचं महावीर जैन हॉस्पिटल हे ठाण्यामधलं असं एकमेव हॉस्पिटल आहे जिथे रुग्णाच्या खिशाला परवडेल अशा दरांमध्ये कॅन्सरची शस्त्रक्रिया केली जाते। मुळातच कॉम्प्लेक्स अशी शस्त्रक्रिया असते आणि आमच्या प्रत्येक शस्त्रक्रियेमध्ये 2 ॲनेस्थेटिस्ट हॉस्पिटलला नेहमी अवेलेबल असतात, कारण ते पेशंटला बारीक डिटेल्स त्याच्यामध्ये व्यवस्थित हँडल केले जातात। सर्वात मोठ्या कॅन्सर सर्जरीत सुद्धा आम्ही इथे अत्यंत वाजवी दरामध्ये केलेले आहेत। उदाहरणार्थ जे तोंडाचे कॅन्सर ज्यांची कॉस्ट बाहेर 2.5-3 लाखापर्यंत जाते ते आम्ही महावीर जैन हॉस्पिटलला 1 लाखाच्या आत केलेले आहेत। आमचे सर्व पेशंट्स याच्यामुळे खूप प्रभावित होऊन आणखीन जे इतर गरजू पेशंट्स आहेत त्यांना पण इथे रेफर करतात। आणि ज्या इतर ॲडव्हान्स सर्जरीज आहेत, उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीज ज्याच्यामध्ये ब्रेस्ट काढल्यानंतर जो काही शेप डिफॉर्मिटी तयार होते ते वाचवून आम्ही करू शकतो। ॲडव्हान्स प्लास्टिक सर्जरी, जबडा काढल्यानंतर जबड्याचं रिकन्स्ट्रक्शन करणे, जीभ काढल्यानंतर जिभेचं रिकन्स्ट्रक्शन करणे, किंवा आतड्यांचे किंवा गर्भपिशवीचे कॅन्सर्स, यामध्ये जी लागणारी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ती सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि ह्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या वापराचा जी काही आर्थिक चणचण पेशंटला नंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये निर्माण होते ती इथं आपल्याला चॅरिटी सेन्सने हॉस्पिटल असल्यामुळे होत नाही। पेशंटला इथे फ्री ट्रीटमेंट मिळत नाही, पण जी काही ट्रीटमेंट मिळते ती त्यांना वाजवी दरामध्ये आणि विथ डिग्निटी मिळते। पेशंटला असं मुळीच वाटत नाही की बा आमच्यावरती कोणीतरी उपकार केलेले आहेत, त्यांना जे काही परवडेल त्या रेटमध्ये त्यांना ट्रीटमेंट मिळते आणि यामुळे कॅन्सर पेशंटचा खूप फायदा होतो आहे। इथं सर्जरीच नाही तर आमचे किमोथेरपीचे डॉक्टर आणि सर्जन एकत्र मिळून पेशंटसाठी डिसिजन घेतला जातो, कुणाला अपफ्रंट सर्जरी करायची, कुणाला आधी किमो द्यायचं। ह्यामुळे पेशंटच्या आयुर्मानामध्ये जो फरक पडतो तो पेशंटसाठी खूप फायद्याचा आहे। आणि हे आणखीन आम्ही वरच्या स्तरावरती नेण्याचा दिवसेंदिवस प्रयत्न करत आहोत। आणखीन कॉम्प्लेक्स सर्जरी, उदाहरणार्थ स्वरयंत्र वाचवून स्वरयंत्राचा कॅन्सर ट्रीट करणे,
लघवीच्या थैलीचा कॅन्सर लघवीची थैली न काढता ट्रीट करणे, जेणेकरून पेशंटचं लाईफ अधिक सुखकर होऊ शकेल. आई एम डॉक्टर अभय जैन, कार्डियोवैस्कुलर एंड थोरेसिक सर्जन. लास्ट 2 साल से मैं महावीर जैन हॉस्पिटल के साथ में काम कर रहा हूँ और इक्विपमेंट्स वाइज सब वर्ल्ड क्लास इक्विपमेंट्स है एंड ICU इज़ फुल्ली इक्विप्ड with very efficient and qualified intensivists. और सारे पेशेंट्स को कॉम्प्लिकेटेड सर्जरीज भी हमने काफ़ी की है, लाइक डबल वाल्व रिप्लेसमेंट है या वाल्व रिप्लेसमेंट विद बाईपास ऑपरेशन या फिर पेरिफेरल वैस्कुलर डिसीज जिसके अगर ऑपरेशन नहीं किया तो पैर काटना पड़ सकता है, वैसे कॉम्प्लिकेटेड सर्जरीज भी हमने की है. एंड दोज ऑल ऑपरेशंस वेंट वेरी वेल बिकॉज ऑफ सारे डॉक्टर्स एक साथ काम करते हैं यहाँ पे. एंड महावीर जैन हॉस्पिटल इज़ लाइक अ टेम्पल फॉर अस. सो वहाँ पे ईच एंड एवरी एम्प्लॉय वहाँ का है वो पेशेंट का सेटिस्फेक्शन के लिए और ह्यूमैनिटी को सर्व करने के लिए उसके हिसाब से ही काम करता है. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शेतकरी संघटनांनी दिलेल्या भारत बंदच्या आवाहनाला ठाणे काँग्रेसचा पाठिंबा. यावर्षी नवरात्र केवळ 8च दिवसांची, चतुर्थी तिथीचा क्षय. आणि श्री महावीर जैन हॉस्पिटल हे वंचित घटकातील मुलांवर मोफत कार्डियक शस्त्रक्रिया करून साजरा करणार आपला द्वितीय स्थापना दिन. या होत्या आजच्या विशेष बातम्या. चौफेर वार्ता ही वृत्तवाहिनी आगळेवेगळे उपक्रम घेऊन आपल्या समोर येत असते. त्यासाठी आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला अवश्य कळवा. आमचा संपर्क क्रमांक आणि ईमेल ID आपल्याला स्क्रीनवर दिसेलच. हे बातमीपत्र आपण आमच्या YouTube चॅनलवरती जाऊन पाहू शकता. बातमीपत्र पाहिल्यावर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.